मी आपल्या आईची पोरगी रोहिणी रणदिवे. तर आजची सुरुवात होते भेल बनवण्यापासून. तर भेल वगैरेसाठी मी टमाटर घेतली, पण तो सडला होता, त्यामुळे मी मीडियम साईजचे टमाटर घेतली. आणि ताई म्हणते माझ्याच रूम, कारण मुरले वगैरे ताईच्याच रूमवर होते. तर ताई म्हणते माझ्याच रूमवर ये म्हणते, सागमध्ये बनवून म्हणते, कारण खूप वेळपर्यंत आमच्याच इथं बसली होती ताई. मग मी फॅन वगैरे बंद केली, लाईट सुरू ठेवली. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? अभी मजा आएगा ना मग त्याच्यानंतर टमाटर, कांदे आणि मिरची वगैरे काटली. ताई म्हणते लहान लहान काट म्हणते, तर मी लहान लहान काटली. ताई म्हणत होती तुमच्याबरोबर राहणे बहुत जास्त कठीण नाही आहे म्हणत होती, तुम्ही बहुत माझ्यासाठी बहुत कम्फर्टेबल आहे म्हणत होती. जशी माझी सगळी बहीण आहे तशीच, मी तुमच्यासमोर काही बोलीन तरी तुम्ही वाईट नाही माना म्हणत होती, अशी म्हणत होती. तर मला मस्त चांगला वाटत होता मग तिच्याबरोबर राहणे वगैरे. तिला पण आणि मला पण सामान वगैरे पॅक करायचं होतं रूमवरच्या, कारण घरमालकीन वगैरे रूमला स्टाईल लावणार होते. तर मग आम्हाला वाटलं की आजच करून, कारण उद्याला वेळ नाही मिळणार म्हणून पहिला पोटोबा करून मग विटोबा करून म्हणून भेल वगैरे बनवला. मस्त झाला, मस्त खाल्लो ना मी भेल वगैरे. ताई नमक वगैरे टाकत आहे आणि मिरची पावडर खूपच जास्त तिखट होती, ती म्हटलं थोडा असेच टाक. आणि मग तेल वगैरे टाकलं. आणि ताई ना आम्ही डबकीमध्येच ठेवतो तेल, कारण रूमवर राहणाऱ्या पोरी आणि पोरं जुगाड करूनच राहतात. आणि थोडासा चण्याचा रस्सा होता तर तो पण टाकला. मग त्याला मिक्स वगैरे केलं, खूप मस्त झाला होता चणा वगैरे. मग त्याच्यानंतर आम्ही खाल्लं. त्याच्यानंतर आम्ही सामान वगैरे पॅक, काही सामान वगैरे आम्ही सज्जावर ठेवणार होते आणि ते यूजच्या ते नेणार होते. तर मग रात्री थोडंसं प्लॅनिंग वगैरे करून ठेवली. ताई आणि मी सोबतच राहणार होतो फॅमिली रूममध्ये, त्यामुळे सामान पण थोडंच न्यायचं होतं गरजेपुरताच. आई तर खूप वाईट बोलते कपड्याच्या नावावर, इथले कपडे का करतेस म्हणते, देऊन दे म्हणते कोणाला म्हणते, आम्ही तर 2-3 साड्यामध्ये एक वर्ष काढतो म्हणते, आणि तू 1 महिना नाही काढू शकस म्हणते. दवाई है मेरी खोपड़ी में कितना टेंशन है तेरे को मालूम क्या? दवाई है रे. रूमवर आल्यावर मी शेगडी घेतली होती, शेगडी आणि हंडा, ते पण आपल्या नावावर. तर मग त्या खोक्याच्याच मी ना कपडे ठेवायला बनवली होती. रूम करून राहणाऱ्या मुलींचं जुगाड नाही आहे आमच्या इथं अलमारी, तर ठेवतून खोक्यामध्ये कपडे. आणि हा इथला मोठा कपड्याचा ढग. माझे कपडे म्हणजे माझ्या मम्मीचे दुश्मन. मग हे सगळे कपडे आपल्या चांदणीबाईला देईन. तुम्ही सांगू शकाल का ह्या बॅगमध्ये काय असेल? तुम्हाला एक हिंट देते, मुलींचा खजाना. प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. ही जे जर्किंग आहे ना, ती माझी सगळ्यात फेवरेट जर्किंग आहे. मुलाच्यात चांगलं आहे, 3 शर्ट 2 पॅन्ट. हे तर कपडे संपवायचं नावच नाही घेत. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया उद्याला.